दररोज तुम्ही ऍसिडिटीची गोळी घेताय तर कदाचित तुम्ही एक मोठी चूक करताय. अनेक लोकांना वारंवार ऍसिडिटी होते. ऍसिडिटी झाली की ते लगेच अँटासिडची गोळी घेतात. त्यांना वाटतं गोळी घेतली म्हणजे प्रॉब्लेम संपला. परंतु खरं काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ऍसिडिटीची गोळी अँटासिड ही तुमची ऍसिडिटी फक्त काही काळापर्यंत कमी करते. काही काळानंतर पुन्हा ऍसिडिटी होण्याची शक्यता असते. पण ऍसिडिटी का होते हे तुम्हाला माहिती आहे का? त्याचं मूळ कारण आहे ते तसंच राहून जातं. वारंवार जर तुम्हाला ऍसिडिटी होते तर याचा अर्थ असा आहे की तुमची पचनशक्ती कमकुवत झाली आहे, पचन व्यवस्थित होत नाहीये, डायजेस्टिव्ह सिस्टम वीक झालाय. या गोष्टीकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर हा त्रास असाच पुढे वाढत जाऊन गॅस, ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन किंवा आयबीएस सारख्या गंभीर आजारामध्ये देखील रूपांतरित होऊ शकतो. तर मित्रांनो, आयुर्वेद हा ऍसिडिटी फक्त तात्पुरती कमी करतो असं नाही, तर ऍसिडिटी कशामुळे झाली आहे याच्या मूळ कारणांचा शोध घेतला जातो. त्यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट, पंचकर्म यामुळे तुमची ऍसिडिटी पूर्णपणे बरी होते. तुम्हालाही जर ऍसिडिटीचा त्रास जाणवत असेल, रोज तुम्हाला त्यासाठी गोळी घ्यावी लागत असेल तर मला कमेंट करा ऍसिडिटी कमी करण्यासाठी एक सोपी ट्रिक मी तुम्हाला शेअर करतो.